ॲडमिशन 2026-27. तर पालक वर्गानो आपणास माहीतच आहे की काल लॉटरी निघाली असून काल आपणास आपल्या पाल्याचा नंबर लागला आहे की नाही हे आपणास कळले असेल. तर आपण आता 10 ते 20 एप्रिलच्या मध्ये शाळेमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करावायचा आहे. त्याच्या अगोदर काही गोष्टी करायच्या आहेत. त्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी आज आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट अशी करा की तुम्ही SMS ची वाट पाहू नका. कारण पालकांनी 10 एप्रिलपासून RTEच्या अधिकृत वेबसाईटवरती ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवर जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि आपला निकाल खात्रीपूर्वक बघायचा आहे. आणि त्याच ठिकाणी आपणास ॲडमिट कार्ड पण दिसेल, बरोबर. अलॉटमेंट लेटर लॉटरी लागली असल्यास आपण लॉग इन केल्यानंतर आपणास ॲडमिट कार्ड या टॅबवर जाऊन आपले अलॉटमेंट लेटर प्रिंट काढून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपणास हमीपत्र देखील प्रिंट काढून घ्यायचे आहे. तर आपण जिल्हा निवड यादी कशी बघायची, तर आपण आणखी एक पद्धत आहे की आपण जिल्ह्यानुसार जर आपल्याला यादी बघायची असेल तर आपण पोर्टलवर जाऊन मूळ निवड यादीवर क्लिक करायचं आहे. 26-27 वर्ष निवडायचे आहे, जिल्हा निवडायचा आहे आणि गो बटनावर क्लिक करून PDF स्वरूपामध्ये आपली यादी डाउनलोड करायची आहे. तर ती पूर्ण यादी डाउनलोड होते. पडताळणी समिती, तर अलॉटमेंट लेटर जे आपणास मिळेल त्या अलॉटमेंट लेटरमध्ये मूळ कागदपत्रे घेऊन आपल्या विभागातील पडताळणी समितीकडे आपण जायचं आहे. तर पडताळणी समितीचा पत्ता अलॉटमेंट लेटरवरती असतो. असे दिसून येत आहे की बऱ्याचशा वेळा अलॉटमेंट लेटरवरती पत्ता व्यवस्थित दिसत नाही आहे. अशा केसमध्ये आपणास जी शाळा अलॉट झाली आहे त्या शाळेमध्ये जाऊन आपण चौकशी करायची आहे. कधीकधी त्या शाळेमध्ये सुद्धा पडताळणी समिती असते. तर आपण आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत आणि त्या डॉक्युमेंटवरती पडताळणी समितीचा शिक्का घ्यायचा आहे. पडताळणी समितीचा शिक्का अनिवार्य आहे. अलॉटमेंट लेटरवर तो शिक्का असणे गरजेचे आहे, त्याच्याशिवाय शाळेमध्ये आपला प्रवेश निश्चित होणार नाही. तर मुदत किती आहे, तर आपण प्रवेश घेण्यासाठी आपणास पडताळणी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर 10 ते 20 एप्रिलपर्यंत आपणास मुदत आहे. या 10 ते 20 तारखेपर्यंत आपण आपल्या पाल्याच्या शाळेमध्ये प्रवेश निश्चित करू शकता. प्रतीक्षा यादी, जर ज्या पालकांच्या मुलांचे नाव पहिल्या यादीमध्ये नाही आहे त्यांनी निराश न होता सेकंड लिस्टची वाट बघायची आहे. तर सेकंड लिस्ट कधी निघेल, 10 ते 20 तारीख म्हणजे 20 तारखेनंतर सेकंड लिस्ट निघेल. म्हणजे मित्रांनो, असं होतं की एखाद्या पाल्यास एकापेक्षा जास्त शाळा लागलेल्या असतात, तर त्या जास्त लागलेल्या शाळांमधून नाव कॅन्सल होत नाही. उदाहरणार्थ समजा की एखाद्या पाल्यास 4 शाळा लागल्या आहेत, तर एका शाळेमध्ये तो प्रवेश घेईल, बाकीच्या 3 शाळा तशा शिल्लक राहतात आणि त्या जागा या प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये दिल्या जातात. म्हणून जर आपले नाव जरी आले नसेल तर आपण निराश व्हायचं नाही आहे. दुसऱ्या यादीची म्हणजे वेटिंग यादीची आपण वाट पाहायची आहे. तर मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत की कागदपत्रे आपणास कोणती लागणार आहेत. कागदपत्रे लागण्या अगोदर आपणास एक थोडीशी माहिती आणखी बघायची आहे की जेव्हा आपण अलॉटमेंट लेटर प्रिंट काढतो तेव्हा आपण त्या अलॉटमेंट लेटरसोबत हमीपत्राची देखील प्रिंट काढायची आहे. बरेचसे पालक विचारत आहेत की SMS आला नाही. तर पालक वर्गांनो, आपणास SMS आला नाही, घाबरून जायचं नाही. SMSवर अवलंबून न राहता आपण पोर्टलवरती जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकून आपणास जागा अलॉट झाली आहे की नाही याची खात्री करायची आहे आणि आपले प्रिंट काढून घ्यावायची आहे. ॲडमिट कार्ड काढण्यासाठी कुठल्याही पालकांनी पोर्टलवर लॉग इन करू नये. अर्जाची स्थिती या टॅबचा वापर करा आणि आपल्याला लागलेली शाळा त्याचे अर्ज तुम्ही प्रिंट काढू शकता. तर विहित नमुन्यामध्ये हे सर्व डॉक्युमेंट घ्यावायचे आहेत.
आणि पडताळणी समिती करून ते पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. प्रतिष्ठा यादीतील विद्यार्थ्यांना टॅबवर आपला अर्ज नंबर टाकून जेव्हा ही यादी जाहीर होईल, म्हणजे हा 20 तारखेनंतरचा विषय आहे, तेव्हा आपणास जी शाळा मिळेल ते आपणास दिसून जाईल. कागदपत्र आपण आता बघूया. तर आपण जेव्हा शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जाल, आपले डॉक्युमेंट पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तर आपणास कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत. तर पालक वर्गांनो, आपण जी कागदपत्रे आपला फॉर्म भरती वेळीस दिली होती ती सर्व कागदपत्रे ओरिजिनल व साक्षांकित प्रतीमध्ये लागतील. म्हणजे 2 सेट झेरॉक्स काढून घेऊन जावा व आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावा. तर पहिलं अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे म्हणजे जन्म दाखला, बर्थ सर्टिफिकेट. मुलाचा अधिकृत जन्माचा दाखला असणे गरजेचे आहे. तो दाखला महानगरपालिका किंवा आपल्या ग्रामपंचायतकडून इश्यू केलेला असावा. तर हे अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटशिवाय आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित होणार नाही. ही टीप आपण लक्षात ठेवावी. आणखी एक गोष्ट की जन्म दाखल्यावरील नाव जे आपण फॉर्म भरताना भरलेले आहे ते नाव एकसारखेच असावे. मित्रांनो, तर दोन नंबरचा पुरावा असा आहे रहिवासी पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ. तर पोर्टलवर दिल्याप्रमाणे ॲड्रेस प्रूफ म्हणून आपणास राशन कार्ड, विद्युत बिल, भाडे करारनामा, मालमत्ता कर रसीद, पाणी बिल या कोणत्यापैकी एक आपल्याला पुरावा, आपला ॲड्रेस पुरावा किंवा आधार कार्ड चालून जाईल. तर इथे काही प्रकारे असे केले आहे की भाडे करारनामा हा आपण जिथे भाड्यानं राहत आहे अर्ज करण्याच्या अगोदरचा भाडे करारनामा असणे गरजेचे आहे. तर ह्या पण डॉक्युमेंटकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आणि तिसरं डॉक्युमेंट आहे उत्पन्न प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट. तर हे ओपन आणि EWS कॅटेगरी साठी आहे. तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचा पुरावा माननीय तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांच्याकडून जारी केलेला असावा. तर हे कुठं मिळेल तर आपण आपल्या सरकार केंद्रावरती जाऊन आपण हे आपला उत्पन्नाचा दाखला काढू शकता. आधार कार्ड. तर आधार कार्ड आपले आणि आपल्या पाल्याचे दोघांचे आधार कार्ड इम्पॉर्टंट आहे. जर मुलाचे आधार कार्ड नसेल तर एनरोलमेंट ID पण स्वीकारला जाईल. पासपोर्ट साईज फोटो, 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो मुलाचे लागतील. आणि सर्व डॉक्युमेंट 2 सेटमध्ये झेरॉक्स काढा आणि 1 सेट ओरिजिनल एका सेटवरती तुमची सही केलेली असावी. हे आपण 3 सेट घेऊन, 1 ओरिजिनल आणि 2 झेरॉक्सचे सेट घेऊन आपण शाळेमध्ये जायचं आहे. तर पालक वर्गांनो, एखादा सेट आपल्याकडे शिल्लक असेल तर याचा काही फरक पडत नाही आहे. पण तिथे गेल्यावरती आपणास एखादं डॉक्युमेंट नाही आहे असं होऊ नये. आणखी एक गोष्ट अशी आहे की ज्या पालकांच्या मुलांचा RT मध्ये नंबर लागलेला नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी परत वेटिंग लिस्टची वाट बघायची आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये आपलं नाव निश्चित येऊन जाईल. तर पालक वर्गांनो, हा आपणास जेव्हा लॉटरी लागेल आणि आपला नंबर येईल आणि आपल्याला शाळा मिळेल, शाळा मिळाल्यानंतर पुढील प्रोसेस काय करायची याच्यासाठी हा एक व्हिडिओ होता. हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.